आता तुमच्यापैकी अनेकांनी गव्हाची चपातीच्या ऐवजी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी खायला सुरुवात केली असेल, कारण बरेच जण म्हणतात की मला शुगर आहे आणि त्याच्यामुळे मी ज्वारीची भाकरी खातो असं अभिमानाने सांगतात. परंतु तरीही तुमची रक्तातली साखर कमी होत नाही. याचं कारण म्हणजे तुम्ही एका मोठ्या गैरसमजाच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात. लक्षात घ्या की गव्हामध्ये जेवढे कार्बोहायड्रेट्स आहेत त्याच्या जवळपासच ज्वारीमध्ये, बाजरीमध्ये, नाचणीमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे फक्त धान्य बदलून तुमच्या रक्तातली साखरेची समस्या सुटणार नाही आहे. याचं कारण म्हणजे तुमचं जे शरीर आहे शेवटी ह्या पदार्थांना एक साखर म्हणूनच ओळखत आहे. याला आपण एका सोप्या उदाहरणानं जर समजून घ्यायचं ठरवलं तर थोडक्यात चपाती म्हणजे काय, एक साधा स्पंज असल्यासारखा आहे की जो पाणी ॲब्सॉर्ब करून घेतो, पाणी शोषून घेतो पटकन आणि पटकन सोडतो. तर भाकरी म्हणलं तर थोडासा घट्ट स्पंज आहे, तो तेच पाणी तेवढंच ॲब्सॉर्ब करून घेतो, थोडंसं उशिरानं सोडतो, पण शेवटी काय पाणी तेवढंच आहे. म्हणजेच भाकरी खाल्ल्यावर कदाचित तुमच्या रक्तातली साखर हळूहळू वाढणार आहे, परंतु ती वाढणारच आहे, कारण त्यामध्ये सुद्धा पिष्टमय पदार्थ भरपूर आहेत. आता याचं साधं उदाहरण सांगायचं म्हणजे खरी जादू तुमच्या धान्यामध्ये नाही आहे, तर त्यासोबत तुम्ही काय खात आहात. म्हणजे थोडक्यात एक भाकरी खाण्याच्या ऐवजी तुम्ही अर्धीच भाकरी घ्या, त्यासोबत 2 वाट्या हिरव्या पालेभाज्या घ्या, डाळी घ्या, कडधान्य घ्या. फायबर आणि प्रोटीनमुळे रक्तातील साखरेचा वाढण्याचा वेग मंदावत असतो. माझा एकच सल्ला आहे, धान्य कुठलंही असू द्या परंतु अति प्रमाणामध्ये घेऊ नका. प्लेटमध्ये धान्यापेक्षा भाज्यांचं प्रमाण दुप्पट ठेवा. तुम्ही आज जेवणामध्ये काय खाल्लं आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.